फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आता सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि मी आलेली आहे बीड जिल्ह्यातल्या पिंपळवाडी या गावी. तो जो वळणावळणांचा रस्ता दिसला ना, त्यातनं वाट काढत काढत मी इथपर्यंत पोचले आणि इथे मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे? त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबरच यावं लागेल. चला तर. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. यांचं नाव आहे राजेभाऊ भैरवाळ. नमस्ते सर. यांचा व्यवसाय आहे दुधाचा. हे ना गाईचं म्हशीचं दूध काढून त्याला व्यवस्थित दही लावून त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचं लोणी बनवून तूप बनवून शहरामध्ये नेऊन विकतात. पण त्याची पण एक खूप मस्त गंमत आहे बरं का. पण ते सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय काही कळणार नाही. काल त्यांनी मला बजावून सांगितलं होतं, तुम्हाला जर का सगळी प्रोसिजर बघायची असेल तर 6च्या आत यावं लागेल. त्याप्रमाणे 5:45 वाजता मी यांच्याकडे हजर झाली आहे. आता आम्हाला सगळी प्रोसिजर दाखवणार. पुढची प्रोसिजर आता चालू करूया. हो. नमस्ते मावशी. नमस्कार करते. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. या आहेत लक्ष्मीबाई बहिरवाळ, राजे बहिरवाळांच्या आई. आता आपण दार काढायला जातोय. दार काढता वेळेस त्यांना ही पेंड द्यावं लागते, म्हणजे ते उडी बिडी मारित नाहीत. अच्छा, ही पेन दिली की ते उडी मारत नाहीत. हो, व्यवस्थित धार काढून व्यवस्थित देतात. उभं राहून दार काढून देते. त्यांनी मला ताकीद दिली आहे, जास्त जवळ येऊ नका, ती शिग बिग मारेल, म्हणून मी लांबनच बघतीये. हे बघा मॅडम, हे एका म्हशीने 2.5 लिटर दूध दिलेलं आहे. ओ, बघितलं, ताजं अगदी पेसाळ आणि असं घट्ट दूध आहे. वा, आणि 2.5 लिटर दूध दिलेलं आहे. आता काय करायचंय? आता हे पातेल्यात टाकून गरम करून घ्यायचं आणि म्हणजे ह्याचं दुपारी 4 वाजता दही होतं. अच्छा, 4 वाजता दही लागेल. पण दही लागतं. हा, या आहेत अलका बहिरवाळ, राजेभाऊ बहिरवाळ यांच्या मिसेस. आता त्यांनी पातेलं गरम करत ठेवलंय आणि त्याच्यात थोडं पाणी टाकलं. जसं ते पाणी गरम झालं तसं त्या गरम पाण्याने त्यांनी ते पातेलं धुवून घेतलंय आणि ते त्यांनी फेकून दिले. दूध गरम करायचं असल्यामुळे सगळी स्वच्छतेची काळजी घेतली जाते. आता आपण जे म्हशीचं दूध काढलं ते सगळं त्यांनी या पातेल्यामध्ये ओतलंय. शिवाय हे अजून थोडं दूध ओतलेलं. हे सगळं किती लिटर दूध असेल? 10 लिटर असेल. आता हे दूध तापायला 2 तास लागतील. त्यांनी त्याची धग अगदी मंद ठेवलेली आहे आणि सावकाशपणे तापून दिलेलं आहे. त्याच्यामुळे साय अगदी व्यवस्थित येते. हे दूध आता 2 तास चांगलं तापलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी जाड साय जमा झालेली आहे. आता हे आपल्याला 2 तास थंड करायचंय आणि हे थंड झालं की त्याला विरजण लावायचंय. पण हे विरजण लावायची पण एक कला आहे आणि ते कसं लावतात ते आपण बघणार आहोत. हा आहे बहिरवाळ साहेबांचा मुलगा. नमस्ते दादा. नमस्कार. तुझं नाव काय? सुधाकर बहिरवाळ. सुधाकर बहिरवाळ. हो. आणि आता आम्ही ही गुरं चरायला चाललेलो, बरोबर ना? हो. जायचं? हो. व्ह्युअर्स, हा असा विस्तीर्ण छोट्या छोट्या टेकड्यांचा प्रदेश आहे आणि या छोट्या छोट्या टेकड्यांवरती ना असं छोटं छोटं गवत आलेलं आहे, कोवळं. आणि जर अशा गाई म्हशी इथे आल्या ना चरायला तर त्या आरामात अशा अशा खाली खाली जातात आणि अशा वरती वरती येतात. म्हणजे एकदम असा तीव्र उतार नाही आहे, त्या आरामात चरत खाली जातील आणि येतील. इथले ना भौगोलिक प्रदेशाची रचनाच अशी आहे, त्याच्यामुळे ना खूप फरक पडतो. दादा, आणि या इथे म्हशी चरवल्याने तुला काय फायदा होतो? म्हशी चांगल्या फिरतात, फिरल्या की पाणी पितात, खातात, चांगलं पचन होतं खाल्लेलं, दुधाला चांगलं हे होतं, दूध चांगलं निघतं. अच्छा, म्हणजे त्यांना फिरायला खूप मोठी जागा मिळते. फिरायला मोकळी जागा पाहिजे. जेवढं मोकळं पटाकन जेवढ्या फिरतात तेवढं जास्त दूध निघणार त्यांना. असं असतं का? हो. मग ते आपण खुश राहतात. हो, खुश राहतात.
दादा पण आपल्या म्हशी आता दिसण्याशा झाल्यात ना. म्हशी आता चरत चरत तळ्या गेलेल्या आहेत आता. पाणी पिलं की 2-2.5 तासांनी परत वापस येतात आता. अच्छा येतात त्या हा परत हा, का आपल्याला जायचंय पायपीट नाही करत? नाही, परत येतात पाणी पिऊन. नक्की आपण इथेच थांबायचं? हो इथेच थांब. येतील ना? हो सुधाकर दादा म्हणला की खाली गेलेल्या म्हशी येतील, पण मला काही ते बरं वाटत नव्हतं म्हणून मी त्यांना शोधत शोधत खाली आले तर हे बघा त्यांच्या मैत्रिणींबरोबर चरतायत. यांना जवळपास 2 तास फिरवून आणलेलं आहे आणि या एकदा रानावरती गेले ना की अक्षरशः वाटेल तशा वागतात, अशा हुंदडतात, लाथा झाडतात, काय विचारू नका. त्यांना एकदम ना आनंद भरतो त्यांच्या हृदयात. तर त्यांना असं आणलेलं आहे फिरवून. आता 2 तास झालेले आहेत. आता दूध थंड झालेलं असेल. आता आपण बघूयात विरजण कसं लावायचं. 2 तास दूध तापवलंय, त्यानंतर 2 तास ते थंड केलेलं आहे, त्यामुळे अशी जाड गुबगुबीत अशी साय आलेली आहे. अलकाताई तुम्ही आता काय करताय? विरजण टाकायचे, तापवायचे, तापले गार झाले ते. गार झालं, आता काय विरजण लावायचं. कसं बोट घालायचं, असं सोडायचं, कसं असं साय ती अशी साईडला सरकवायचे, साईडला असं गोल करायचं साईला. असं वरून वतायचं. हे ताक किती घेतलं तुम्ही? 2 चमचे. 2 चमचे हं. बस? हो एवढ्या पातेलेला? अरे बस बाप, होते. बस होते. व्ह्युअर्स, त्यांनी काय केलं, तिची जाड साय होती ना तिला असं ना मध्ये भोक केलं चक्क बोटानी आणि त्या भोकातनं ना 2 चमचे ताक सोडून दिलं आणि आता त्या म्हणतात की हे असं आता झाकून ठेवायचं आणि काही करायचं नाही, त्याचं दही लागेल. किती वाजता लागेल दही? 4 वाजता. आता काय करताय? झाकून ठेवायचं. आता डालले हे काय आहे? झाप म्हणते, झाप. झाप म्हणतात. अच्छा, हे झाप आता झापायचं याच्यावर. झाकून ठेवायचं. दाखवा बरं कसं. अच्छा बाई ग, किती सुंदर आहे हा तुमचा झाप. हे असं झाकून ठेवायचं, नाहीतर ती मनी माऊ इथे समाचार घ्यायला बसलेलीच आहे. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. ही आहे उषा बहिरवाळ, राजे बहिरवाळांची मुलगी आणि ती ना BScच्या 2nd इयरला आहे आणि ते करता करता ती इतक्या सुंदर पोळ्या करते ना की त्या पोळ्या मी तिच्याकडे पाहून शिकले. आता ते रवीनी घुसळून लोणी काढून घेतात. हे सगळं बघायला मला इतकी मजा येते ना, आपल्याला कुठे असं बघायला मिळतं. मी जरा करू का? हा करा ना, काय करून बघू? हा बघा करू. घ्या थँक्यू. तुमच्या हातात. हा, हे बघा, याला असे ना दोरीच्या उड्या मारतो ना आपण तसे हँडल आहेत. आता मला गाणं सुचते. राधा गौळण करीते मंथन, नित दिन हरीचे मनात चिंतन. आहा, काय मजा येते. तुम्ही काय करताय? हे घुसळलेलं काढते डब्यात. दोन्ही कसं. दोन्ही लोणी काढून घेताय डब्यामध्ये? अच्छा. हे असं रवीला चिकटलेलं घट्ट लोणी असं काढून घेताय आणि भरपूर लोणी आलेलं दिसतंय आणि त्या लोण्याचा ना असा मस्त खट्टा असा आंबूस असा छान वास येतोय. मला फार आवडतो. आता आम्ही दही घुसळून त्याचं लोणी काढलेलं आहे आणि आता तूप बनवण्यासाठी आम्ही शहराच्या दिशेने जातो आहोत. व्ह्युअर्स, मगाशी आपण जे ताजं लोणी काढून घेतलं ना तर ते आता घेऊन आपण यांच्याकडे आलेलो. मी तुम्हाला यांची ओळख करून देते. या आहेत वैशाली पाठक आणि यांच्याच घरी आता लोणी कढवण्याचा कार्यक्रम होणार आहे. नमस्ते ताई. नमस्ते. बघायचं आपण? ओके, बघूया. हो चला.
त्यांनी पातेलं आता स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी ठेवलं. आता हे 700-800 ग्रॅम लोणी आहे ना, ते ह्याच्यामध्ये टाकायचं. लोणी किती घट्ट आहे बघा, पडता पडत नाही. ते डबा छान असा निपटून घेत आहेत. वा, आणि लोण्याचा एक असा मस्त सुगंध असतो ना, तो येतोय बरं का. आता काय करताय? आता आपण एक पाण्यात टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायला लागलो, म्हणजे ह्याच्यामध्ये खाली बुडाला बेरी बिरी काही निघत नाही. अच्छा, असं आहे का? बघा व्ह्युअर्स, एक टीप मिळाली. म्हणजे ही कशी बेरी निघणार नाही त्याची, नाही तर आपली बेरी निघते ना, तर त्याची आयडिया ही आहे की हे स्वच्छ धुवून घ्यायचं. हे असं किती वेळ करायचं? हे असं 2 मिनिटं करायचं. 2 मिनिटं. 2 मिनिटानंतर ह्याचं पूर्ण ताक निघतं आणि मग व्यवस्थित लागतं, आंबट लागत नाही, काही नाही. अच्छा, मग हे ताक आपल्याला वापरता येतं? वापरता येतं चालतं. वा, हे छान झालं. म्हणजे आपल्याला तूप पण मिळेल, बेरी पण नाही निघणार आणि ताक पण मिळेल. हे बघा व्ह्युअर्स, मगाशी होतं ना त्याच्यापेक्षा हे लोणी अजून घट्ट झालंय. म्हणजे हा मला डाव फिरवायला पण त्रास होतोय. आता हे लोणी कडून ह्याचं तूप करून द्यायचं. त्यांनी जेव्हा लोणी पातेल्यात घेतलं त्याच्यानंतर गॅस मोठा करून लोणी त्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. आता किती वेळ करायचे? आता ते एक 10 मिनिटं ते होईपर्यंत करायचे. 10 मिनिटात होईल? 10 मिनिटात होते. अच्छा. तूप काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लोणी उकळताना ना एक असा मस्त अंबूस वास येतो ना, तो आता अगदी सुटलेला आहे. मला तो खूप आवडतो, घमघमाट वाटतो मला. दादा, आम्ही जेव्हा तूप करतो ना तर तेव्हा खूप बेरी येते, ती कशामुळे येते? ह्याच्यामध्ये ते ताक राहिल्यामुळे बेरी येते आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त बेरी येते. हो बरोबर, आम्ही ती साय फ्रीज मध्ये साठवतो. ते फ्रीजमध्ये न ठेवता 3 दिवस 4 दिवस काय करावं शकते, ते काही होत नाही त्याला. 3-4 दिवस आणि मग लगेच तूप करायचं लगेच लोणी करायचं त्याचं. आणि मग लगेच सारखं सारखं करत राहायचं. हो, अच्छा, तरच ते तूप चांगलं चांगलं होतं. होतं. जास्त दिवस ठेवल्यानंतर त्याचा कोमट वास येतो, आंबट लागतं. अच्छा, आणि मग मिक्सरवरती आम्ही केलं तर चालतंय? मिक्सरवर केल्यानंतर मग ते व्यवस्थित राहत नाही, ते पातळ होतं आणि चव लागत नाही. त्याच्यामुळे रवीनेच करायला पाहिजे. ताक रवीनीच करायचं? ताक रवीनेच करायचं. आमच्याकडे जी बेरी पडते ना, खूप मोठ्या प्रमाणावर पडते. मग आम्ही काय करते सांगू का? त्याच्यामध्ये मस्त भाजलेले शेंगदाणे घालते, गूळ घालते, ते मिक्सरवर फिरवते आणि लाडू बांधते आणि मग ते लाडू मस्त लागतात. मग तुमच्याकडे बेरी उरली तर तुम्ही काय करायचं? आमच्याकडे बेरी उरली तर अशी साखर टाकून बी खात येतं. आणि आमची आजी होती, 104 वर्ष तिचं वय होतं, ते केस पिकले नव्हते, ते लोक बेरी लावत होते, ते डोक्याला तेल भेटत नव्हतं. तेल नव्हतं भेटत, त्याची बेरी घ्यायची आणि बेरी घ्यायची आणि ते तोडायचे डोक्याला. त्याच्यामुळे ते 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत केस पिकले नव्हते आणि दात सुद्धा पडले नव्हते. अरे बापरे, बघा प्युअर बेरीचे किती फायदे आहेत ते. किती वेळ लागेल? आज आता हे होत आलंय, ह्याला आणखी 2 मिनिटं लागतील. फक्त 2 फक्त मिनिटं? 2 मिनिटं. थोडा गुलाबी कलर यायला. अच्छा, गुलाबी कलर आला. थोडा गुलाबी कलर आला की मग एकदम ओके होतं. ओ, आमचं इथे पण चुकतं बरं का. आम्ही ना ते अगदी खूप कढवतो. ते जास्त लाल झाल्यामुळे त्याचं आयल तयार होतं आणि चव लागत नाही. पुन्हा शेवटला ते चिकटला लागतं. त्याच्यामुळे थोडं गुलाबी झालं की उतरून घ्यायचं. वैशालीताई, तुमची आणि यांची ओळख कशी आहे? हे रस्त्यावर सारखं दही वगैरे विकायला येतात ना, मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं की लोणी आहे का तुमच्याकडे. हा, बरे 10-12 वर्ष झाली हा. आणि मी त्यांच्याकडनं घेते 8-15 दिवसाला, महिन्याला कधी किलो 1.5 किलो असतं त्यांच्याकडे. हा. मग ते घरी कडून घेते मी आणि माझ्या मुलांना वगैरे पण इथूनच पाठवते. कुठे असतात मुलं? मुलं माझ्या पुण्याला येतं, पण तिथे चांगलं तूप मिळत नाही ना. तुम्हाला या तुपाचा अनुभव कसा आहे? तूप म्हणजे खूपच छान आहे, असं कणीदार असतं, हा. पुन्हा छान वास येतो. हा. आणि मग विकतच्या तुपाचं मी अजून तरी कधी म्हणजे अनुभव घेतलेला नाही. ते देवाच्या दिव्यासाठी वगैरे वापरते, परंतु हे तूप मी फक्त घरच्यासाठीच वापरते. खूप छान तूप आहे, खूप छान. आणि कडून पण आपल्याला जसं पाहिजे तसं घेता येतं ना, घरी कडून दिल्यामुळे. हो, अगदी शुद्ध तूप मिळतं. शुद्ध. तुम्ही एका वेळी किती तूप घेता? म्हणजे त्यांच्याकडे कधी 700 ग्रॅम, कधी 1 किलो, कधी 1.5 किलो पण असतं. हा. मग जेवढं भरेल तेवढं मी घेते. हो ना? तेवढं ते कडून देतात आम्हाला, हो. आणि मग ते भरलेलं मी सगळं घेते. व्ह्युअर्स, तुम्हाला कुतूहल असेल ना की हे तूप थंड झाल्यावरती खरंच याला कणी पडते का नाही, तर खरंच याला कणी पडते. हे ताईंचं मागच्या आठवड्यात बनवून दिलेलं तूप आहे, हे बघा. आणि ताईंना ते मुलांना पाठवायचं असल्यामुळे तूप तयार कधी होतंय
याची ते वाटच बघत असतात. आता तूप पूर्ण झालंय. आता हे गॅस बंद करून खाली उतरून घेऊन याचं वजन करून द्यायचं. हो. हे नागिनीचं पान आहे. हे एक पान त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे 4-5 तुळशीची पानं टाकायची आहेत आणि ह्या 4 लवंगा टाकायच्या आता, म्हणजे त्याची व्यवस्थित चव येते. त्यांनी तुपामध्ये टाकण्यासाठी एक नागिणीचं पान, म्हणजे आपण जे विड्याचं पान खातो ना, ते एक छोटं आणि कोवळं असं सुंदर एक पान घेतलेलं आहे. थोडीशी एक 5-6 तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि आता हे सगळं तूप बंद केल्यानंतर ते त्याच्यात टाकणार. जसं त्यांनी हे मटेरियल तुपामध्ये टाकलं तसं तूप अगदी तडतडलं. याचा अर्थ तूप झालंय. मला एक सांगा, हे आपण तूप कढवताना ही पानं पण नाही का कढवायची? नाही, ते कढायचं झाल्याच्या नंतर थोडेसे वरून टाकायचे, म्हणजे त्याला फोडणी बसते. अच्छा, जास्त वेळ ते असं उकळत नाही ठेवायचं, थोडस आपलं जेमतेम असं खाली उतरायच्या वेळेस टाकायचे, म्हणजे त्याला फोडणी बसते. अच्छा, ही तुपाची फोडणी झाली. हो. आता हे जे तूप तयार झालेलं आहे ते मोजून दादा आता वैशाली त्यांना देणार. हे काय करताय? याचं आबंड चालू आहे आता. हा, डब्याचं आबंड. आबण. अच्छा, म्हणजे डब्याचं वजन मोजताय तुम्ही? वजन मोजतो. असे तांदूळ टाकून? अरे वा, नवीन स्टाईल आहे. त्यांनी डब्याचं वजन केलं ते या तांदळा एवढं भरलं. सोपी पद्धत. आता दादांनी गाळणं घेतलेलं आहे आणि ते तूप गाळून त्या डब्यात भरतात. याची पण बेरी निघाली, पण अगदी थोडी, न की बराबर. आता त्यावर वजन ठेवताय? किती भरलं? 700 ग्रॅम भरलं. किती झाले? 490 रुपये झाले. काय भाव होतं? हे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. मगाशी आपण एक 800 ग्रॅम लोणी घेतलेलं होतं आणि त्याचं 700 ग्रॅम तूप पडलेलं आहे आणि बेरी अगदी एवढीशी निघाली. व्ह्युअर्स, या तुपाचा भाव आहे ना, तो आहे 700 रुपये लिटर. कारण हे काही सारखं सारखं असं काही जमा होत नाही, किंवा यांचं काही असं खूप मोठं असं 5000 म्हशी आहेत वगैरे असं नाहीये. वैशाली ताई, खूप थँक्यू. तुम्ही आम्हाला तुमच्या घरी अगदी मनसोक्त वावरून दिलं, हे सगळं दाखवलं, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. अगदी गोड आहात तुम्ही. थँक्यू. आणि राजे बहिरवाळे दादा, तुमची मी खूप आभारी आहे. तुम्ही खरंच इतकं मन लावून हे काम करताना मला ना बीड शहरातच राहायला यावं लागणार आहे. केवळ या तुपासाठी मी बीड शहरामध्ये राहायला येऊ शकते. धन्यवाद.